झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। महायुती सरकारने लोकाभिमुख योजना आणल्या असून यामध्ये महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी विविध योजना आहेत। यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा आलाय असा टोला धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लगावलाय। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 2,500 कोटींच्या भ्रष्टाचारावर केलेल्या आरोपांवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जातील असेही महाजन म्हणाले। भ्रष्टाचार पूर्ण 2,500 कोटीचा मग कसला? मला वाटतं रोहित पवार असतील, विरोधक असतील, यांचं कामच आहे। निवडणुका समोर आहेत, त्यामुळे 2,500 कोटी सांगतील, कोणी 25,000 कोटी सांगेल, ते त्यांचं कामच आहे आरोप करणं। पण मला वाटतं की अतिशय लोकाभिमुख योजना आणि त्याचा निर्णय शासन या ठिकाणी घेत आहे। सर्व जनता म्हणजे विशेष करून महिला असतील, विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहेत, वयोवृद्ध आमचे सगळे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्या सगळ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी विजेच्या बाबतीमध्ये असेल, सगळ्यात चांगल्या योजना सरकारने या ठिकाणी घोषित केलेल्या आहेत। आणि त्यामुळे साहजिक आहे विरोधकांना वाईट वाटतंय, त्यांच्या पोटामध्ये आता गोळा आलेला आहे निवडणुका समोर बघून, आणि त्यामुळे असे आरोप ते दररोज करतील। यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही। ठाकरे सरकार सत्तेत असताना त्यांनी काहीही केले नाही, कुठल्याही योजना आणल्या नाहीत, ते सुस्त पडून होते। तसेच मराठा आरक्षणासंदर्भात कधी दिल्लीत चर्चाही केली नाही। देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळले, मात्र त्यावेळेची उदासीनता देखील ठाकरे सरकारची होती असा आरोपही महाजन यांनी केलाय। मंत्री होते पण काय केलं? विजेच्या बाबतीमध्ये काही केलं? महिलांच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतलेत? आणि खरं म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी काय केलं? अतिशय सुस्त पडून राहिलेत, कोणी लक्ष दिलं नाही, दिल्लीकडे सुद्धा कोणी विचारणा केली नाही, लातूर मातूरच्या ठिकाणी कुठेतरी कायदेतज्ञ नेमून दिलेत, आणि त्यामुळे देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने फेटाळलं। तर त्या बाबतीमध्ये उदासीनता त्यावेळेच्या ठाकरे सरकारची होती। आणि म्हणून मला असं वाटतं की आता फक्त घोषणा करणं, पण लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही। येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला निकालाच्या माध्यमातून दिसेल की लोकांचा विश्वास कुणावर आहे। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।